नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, एखादी व्यक्ती उद्विग्न झाली तरी ती सारासार विचार कुठेतरी करू शकते. पण जर ती व्यक्ती हतबल असेल तर सारासार विचार खुंटतो आणि मग आदळआपट सुरू होते. राजकारणात देखील तसंच झालेलं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांच्या मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य सगळ्यांना आश्चर्यकारक वाटलं. कारण शरद पवारांकडून असं वक्तव्य आतापर्यंत कधीच ऐकलं गेलं नाही. महाराष्ट्रातला चाणक्य अशी उपाधी शरद पवारांना लावली गेली. मीडियाने ती आपल्या कानी ठुसवली आणि ते शरद पवार आता इतके उद्विग्न झालेले आहेत की हतबल झालेले आहेत असा प्रश्न पडतो. जोपर्यंत शरद पवारांचं राज्य म्हणजे चाणक्य या नात्याने महाराष्ट्रात होतं आणि शरद पवार म्हणतील ती पूर्व दिशा असं समीकरण होतं, तोपर्यंत शरद पवारांनी कधीच असं वक्तव्य केलेलं नाहीये. आणि आता मात्र त्यांच्याकडून अशी वक्तव्य वारंवार होत आहेत, जी वक्तव्य लोकशाहीला मारक आहेत. निदान पवार साहेब सांगतात त्या लोकशाहीला तरी मारक आहेत असं वक्तव्य पवारांकडून आता होत आहे. यावेळेसही पवारांनी तसंच वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आवाहन केलं की रस्त्यावर उतरा, महिलांनो, तरुणांनो, रस्त्यावर उतरा. रस्त्यावर उतरणं इथपर्यंत ठीक आहे मित्रात. रस्त्यावर उतरा, सनदशील मार्गाने आंदोलन करा. आणि अशी आंदोलनं झाली की त्यामधून केसेस होत नाहीत. पण पवार साहेब पुढे म्हणतायत की केसेस जरी तुमच्यावर झाल्या तरी आमचं सरकार आल्यावर त्या केसेस आम्ही मागे घेऊ. याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो. पवार साहेब हे सरळ सरळ चेतावणी देत आहेत. आपल्या महिला कार्यकर्त्यांना, तरुण कार्यकर्त्यांना भडकवत आहेत आणि रस्त्यावर उतरा, केसेस झाल्या तरी बघू, आमचं सरकार आल्यावर मागे घेऊ. म्हणजेच रस्त्यावर उतरा आणि काय करा तर तुमच्यावर केसेस होतील अशी कृती करा. हा सनदशील मार्ग नाहीये. केसेस होणं याचाच अर्थ अशा काही गोष्टी ज्या समाज विघातक असतील त्या करणं की ज्याद्वारे तुमच्यावर केसेस होतील. आणि पुन्हा पवार साहेब आश्वासन देत आहेत की जर अशा केसेस झाल्या तर आमचं सरकार आलं की आम्ही त्या मागे घेऊ. मंडळी, शरद पवार हे इतके उद्विग्न किंवा हतबल का झाले? आता मित्रांनो, शरद पवार उद्विग्न झाले तर ते असं स्टेटमेंट करतील का? तर मला तरी वाटत नाही की ते असं स्टेटमेंट करतील. कारण यापूर्वीही शरद पवार उद्विग्न झालेले आपण पाहिलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी कधीही असं आवाहन केलं नाही, रस्त्यावर उतरा, केसेस झाला तरी बघू, असं आवाहन केलेलं नाहीये. यावेळेस पवार साहेब हे हतबल दिसतायत आणि त्या हतबलतेमुळे कदाचित सारासार विचार करण्याची त्यांची मूळ प्रवृत्ती ही नष्ट झाली असावी आणि त्यातून त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं असावं. रस्त्यावर उतरून काय करा तर केसेस होतील असं करा आणि मग या केसेस आम्ही मागे घेऊ. मंडळी, शरद पवार ज्या वेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात होते, मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातले मंत्री होते, त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात होते आणि सभेमधून ते शिवसैनिकांना आव्हान करायचे की हे कसं तुम्ही सहन करता, मुर्दाडात वगैरे काय काय बोलायचे. आणि मग पेटून उठलेला शिवसैनिक रस्त्यावर येऊन कायदा हाती घ्यायचा. बाळासाहेब त्यांच्या मागे उभे राहायचे. त्यावेळेस तरुणांची माती भडकू नका, स्त्रियांची माती भडकू नका म्हणून हेच पवार साहेब
त्यांना टोमणं मारायचे, त्यांच्यावर टीका करायचे. आज पवार साहेब काय करताय? लोकशाही, संसदीय लोकशाही, संविधान याचे नेहमी गोडवे गाणारे पवार आज मात्र रस्त्यावर उतरा, केसेस अंगावर घ्या असं आव्हान आपल्या महिला आणि तरुण कार्यकर्त्यांना करतायत. हे का झालंय याचा विचार आता होणं गरजेचं आहे. पवार साहेब इतके हतबल का झालेले आहेत त्याचा विचार होणं गरजेचं आहे. राजकारणात पवार साहेबांची जेव्हा सद्दी होती त्यावेळेस पवार साहेब हे कायदे नियमांना धरून वागत होते आणि हे कोणीही सांगेल, त्यांनी कधीही रस्त्यावर या, कायदा हातात घ्या असं स्टेटमेंट केलेलं नाहीये. आता मात्र पवार साहेब ते करायला लागलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील राजकारणात पवार साहेबांचं जे स्थान पूर्वी होतं ते आता राहिलेलं नाहीये. त्यांचा पक्ष फुटलाय, त्यांचा पुतण्या अजित पवार हे वेगळे झाले आहेत. त्यांनी नवीन राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आहे. मूळ राष्ट्रवादी पक्ष म्हणजे हा अजित पवारांकडे जाईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला तोही आता त्यांच्याकडे राहणार नाहीये. महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून पवार साहेब यांचं नाव कधीच पुसलं गेलेलं आहे आणि ती जागा तरुण देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. फडणवीस डाव टाकतात आणि त्याचा तोड आपल्याकडे नाही, आपण त्यावर काहीही करू शकत नाही, ही हतबलता आहे. आणि या हतबलतेमुळे मित्रांनो आज पवार साहेब संविधान, लोकशाही हे जे ते नेहमी बोलत असतात त्याबद्दल पवार साहेबांना आता काही सोयरसुतक राहिलेलं नाही आणि म्हणूनच ते असे स्टेटमेंट आता द्यायला लागलेले आहेत. मंडळी, राजकारण हे समजुतीने करायचं असतं. अगदी पवार साहेबांनी देखील तेच केलं त्यांच्या तरुणपणात किंवा हल्ली काही वर्षापर्यंत अगोदरपर्यंत. त्यांनी कधीही अशा प्रकारे कायदा हातात घ्या म्हणून सांगितलेलं नाही. आता मात्र पवार साहेब सांगतायत, याचा अर्थ स्पष्ट आहे की ही सगळी अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या पुतण्यासोबत आपलं अस्तित्व दाखवून देण्याची लढाई आहे आणि त्यातून ही हतबलता आलेली आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब करताना बेल आयकॉन मात्र नक्की दाबा. धन्यवाद.